राम राम मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर मी कृष्ण सावंत. तर आज आपण येऊन पोचलो आहे शिखर शिंगणापूर या ठिकाणी असणाऱ्या, म्हणजेच ज्या ठिकाणाहून मुख्य यात्रेची सुरुवात होते आणि ज्यांच्याशिवाय ही यात्रा संपन्न होत नाही अशा शंभू महादेवांचे ज्या ठिकाणी दुसऱ्यांदा विवाह पार्वती मातेशी चालवतात ते हे ठिकाण आहे. तर याच ठिकाणी अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या तेल्याभुत्याच्या कावडीच्याद्वारे शंभू महादेवात जलाभिषेक केला जातो. याला धार पडणे असे देखील महाराष्ट्रामध्ये बोलले जाते. तर अतिशय प्रसिद्ध असलेली ही महाराष्ट्राची यात्रा आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी मी आपणास दाखवत आहे. अतिशय चित्तथरारक असा हा प्रवास असतो. तर हा प्रवास नक्की आपण पहा. आणि ही कावड जी आहे ती मंडळी, ही कावड आपण बघू शकता की या कावडीला दोरखंडाचा वापर न करता किंवा दुसऱ्या कुठल्याही वस्तूचा वापर न करता फक्त मानवीच्या किंवा माणसाच्या हातावरती ही कावडवरती नेली जाते. तर आता आपण बघू शकता की या ठिकाणी कावडीचे प्रवास होतात. पिले जे साधू आहेत कावडीचे तेल्याभुत्याचे जे वंश परंपरा चालवणारे जे साधू आहेत ते साधू आता या ठिकाणी पूजा करून कावडीचा घाटातील प्रवास, हिंगी घाटातील प्रवास चालू होतो. तर हा व्हिडिओ आपण नक्की पहा. घाटातील अतिशय देखील आपल्याला आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. यांची नाही आली का ह्याची पंचक्रोशीची पंचक्रोशीमध्ये वर गेली का वर आपल्या पुढे असले ते काय ते सगळ्यात शेवट ह्यांचीच असते. किती कोणी काय लवकर आली पण नाही वरती असतं वेळ जातो.